नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण करा असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील युवा नेते रविभाऊ गरुड यांनी केले आहे। MMRDAचे आयुक्त यांची आंबेडकरी चळवळीतील एका शिष्टमंडळाने भेट घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाकडे MMRDAच्या आयुक्तांचं लक्ष वेधलं। यावेळी रविभाऊ गरुड म्हणाले, आंबेडकरी समाजातील विविध संघटनांच्या माध्यमातून रिलीज केलेलं आहे आणि त्यांची गरज आहे 30 करोडची। खासदार अनिल देसाई यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते। विलासभाऊ रुपवते, रमेश जाधव यांनी इंदू मिलच्या संत गतीने चाललेल्या कामाबाबत खासदार अनिल देसाई यांचे लक्ष वेधले होते। सामाजिक न्याय खात्याकडून दिला जातो। नुकतीच MMRDAचे आयुक्त यांची या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं चाललेलं संत गतीने काम तातडीने पूर्ण करा असे आवाहन रविभाऊ गरुड यांनी या शिष्टमंडळाच्या माध्यमातून केले। यावेळी आणि आम्ही सातत्याने तुम्हाला सांगितलं की बाबा अक्षय दिलीपराव आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र अध्यक्ष भिकाजी कांबळे, मिलिंद सुर्वे, बाळासाहेब पवार, अशोक कांबळे, प्रतीक कांबळे, अनिता पाटोळे यांच्यासह अनेक चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते। या शिष्टमंडळाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे चाललेले संत गतीने काम याबद्दल युवा नेते रविभाऊ गरुड यांनी MMRDAच्या आयुक्तांचं लक्ष वेधलं। रविभाऊ गरुड या शिष्टमंडळाच्या माध्यमातून MMRDAच्या आयुक्तांच्याशी बोलताना काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू। आपण बऱ्याचदा मीटिंग झालेल्या आहेत, बरेचसे आमचे सहकारी असतील, ठीक आहे, ते रमेश आहेत, आम्ही बऱ्याचदा तुम्हाला भेटलेलो पण आहोत आधीच्या माध्यमातून। आज ही सगळी जनता पूर्ण महाराष्ट्रामधून एकच विषयासाठी आलेली आहे की बाबा बाबासाहेबांचं इंदू मिलचं स्मारक कधी होणार आहे। विषय असा आहे की तुम्ही 10 करोड त्यांना रिलीज केलेले आहे आणि त्यांची गरज आहे 30 करोडची आणि जर महाराष्ट्र शासनाने अजूनपर्यंत त्यांना जर 20 करोड दिले नसतील तर तो पुतळा मला वाटत नाही की 2026 किंवा 2028 ला बनवणार नाही, कारण जे त्यांना पेमेंट द्यायचं जे आहे ते कुठेतरी थांबलेलं आहे आणि हा जो पैसा आहे हा सगळा पैसा आपल्या सामाजिक न्याय खात्याकडून दिला जातो। आज साहेब तुम्ही बऱ्याचदा ह्या सगळ्या विषयावर तुम्ही पाठपुरावा घेतात, आपले हे पण पाठपुरावा करतात, परंतु मांगरेजी तुम्हाला माहिती आहे की फंड नसेल आणि आम्ही सातत्याने तुम्हाला सांगितलं की बाबा नेमकं काय आज समाजामध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे। फंडचा विषय झाला आणि त्यांनी गवर्नमेंट के पास जो पैसा लगता है वो आप लोग तुम्ही गव्हर्नमेंट बरोबर पाठपुरावा करणार आहे। आणि दुसरी त्याच्या बाबतीत बोलत नाही, पण आमच्याकडे जे पैसे आहेत ते रामसुता साहेबांपर्यंत पोहोचावा हे आम्ही स्वतः इश्यूर दॅट इज नॉट एन इश्यू। इसके अलावा और बताइए सर, अभी इसमें जो आपका जो इनके साथ टाइप हो गया है, जो शापुन के पालन जो आपका उसका एग्रीमेंट खत्म हुआ है ये साल
वो तो कर देंगे। हाँ, वो एक चीज है कि उसका एग्रीमेंट वो तो इम्पोर्टेंट। मैं अभी बोल रहा हूँ, वो कर देंगे। और हो गया। एक जरा बड़ा अलग, हम उसको देखो, उसका टाइम एक्सटेंशन देंगे। यस, और सिर्फ टाइम एक्सटेंशन नहीं दूंगा तो उसको कभी भी नहीं दूंगा, क्योंकि उसने पेमेंट रिलीज नहीं किया है, पैसा उसके पास पड़ा हुआ है। उसको कल मैंने कभी भी दे दिया है। यस सर। और वो आके फिर आपके पास आके प्रॉमिस करके गया है, वी विल इंश्योर वेदर ही पे, इफ ही डजंट पे देन आई विल टेक एक्शन। तब आप लोग मेरे को ये मत बोलना कि ठाकुर जी के ऊपर एक्शन मत। सर पहला एक्शन ले लो, क्योंकि अभी बात निकला इसलिए क्योंकि कंटिन्यू हम लोग इस पे काम कर रहे हैं सर। ये प्रोजेक्ट जब भी दिया तो 500 करोड़ का था, 1100 करोड़ हुआ, अभी 1 रुपया नहीं बढ़ना चाहिए। ये भी बात है, उन पे कार्रवाई करो। कार्रवाई उसके ऊपर कर दिया, तो कल आया था, कल मैंने उसको ऑलरेडी मेरे कान पे आया था, इस तरह से आपको ये नहीं मिले, पेमेंट नहीं मिला है। सो ये मेरे कान पे आया था, मैंने ऑलरेडी बोल दिया, कल उसका टाइम एक्सटेंशन दे दिया और उसको ये भी बोल दिया कि तू जो है वे पेमेंट कर। इसलिए मैं बोला कि आई विल फॉलो दिस अप माई सेल्फ। सर उनको पेनल्टी भी लगी है, सब लगी है, पेनल्टी ली है ना महत्व उनके। सर आपका जो भूमिका है वो बराबर है, लेकिन जो आज वातावरण जो निर्माण हो गया है कि इस देश में बाबा साहब का पुतले को टाइम क्यों लग रहा है, और इसके वजह से हमारे ये हमारे उपोषण किया आम्ही तुमच्या बरोबरच आहोत, सगळे आले दादा आमच्या मी ग्रामीण भागातून आलेला कार्यकर्ता सर्वांना जे आलेलं याच विषयामध्ये 5-6 दिवस आम्ही दोघांनी उपोषण केलं। सांगण्याचं तात्पर्य आहे की तुम्ही सर्वजण मुंबईमध्ये आहात, तुम्ही कधी येऊन विचारपूस करू शकता, माहिती घेऊ शकता, पण आमच्यासारख्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला इथपर्यंत घेऊन माहिती घेणं सुद्धा अवघड असते। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेब या विषयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समाज भावनिक आहेत आणि आज समाजाच्या कुठेतरी आता या बाबतीमध्ये संयम ढासळण्याचं काम होत आहे मराठवाड्यामध्ये। मराठवाड्याची परिस्थिती आपल्यासमोर ठेवतो आता। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।